कन्नड पॉलिटेक्निक कॉलेज स्थापत्य आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील विद्यार्थिनींनी संजीवनी पॉलिटेक्निक्स महाविद्यालय कोपरगाव, संजीवनी विद्यापीठ आणि रोटरी क्लब ऑफ कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संजीवनी टेक मंत्रा 2025 या राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळवून आपली गुणवत्ता आणि संशोधन यावर्षी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे। या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसेच सिव्हिल विभागातील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता। सदर स्पर्धेत संपूर्ण देशातून बरेच प्रकल्प दाखल झाले असताना तालुका स्तरावरील या महाविद्यालयाने पहिल्या 3 मध्ये स्थान पटकावण्याचा आपला विक्रम अबाधित ठेवत या क्षेत्रातील आघाडी कायम ठेवून महाविद्यालयाच्या नावलौकिकात आणखीन भर घातली आहे। या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांसाठी 10 विषय ठेवण्यात आले होते। सर्व यशस्वी आणि सहभागी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला। यामध्ये विनायकराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार किशोर पाटील, ॲडव्होकेट प्रसन्ना पाटील, सिद्धार्थ पाटील, विश्वास बापू मोतिंगे, प्राचार्य डॉक्टर अजित चौधरी, उपप्राचार्य संतोष मतसागर, विभाग प्रमुख प्राध्यापक सोनाली गोरखा, प्राध्यापक इम्रान पठाण, प्राध्यापक महेंद्र पाटील, सर्व शिक्षकांनी कौतुक केलं। या यशामुळे महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थी कर्मचारी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। राजेंद्र नेवगे, MCN न्यूज, कन्नड। आम्ही ब्रिज बनवला आहे, जो रोटेटिंग ब्रिज आहे। ते आम्ही कार्डबोर्ड, माझा आवाज येतो, कार्डबोर्ड, अजून चार्ट्स, आईस्क्रीम स्टिक, थर्मोकोल अशा वस्तूंनी हा बनवला आहे। हा ब्रिज नेमके याचं एम काय आहे, हे जे हे जे रोड बनवलं आहे तर ह्या रोडवरून ट्रॅफिकचा फ्लो होईल, तर त्या टाईमला हा ब्रिज ह्या साईडला फेस करेल, म्हणजे इथून ट्रॅफिकचा फ्लो होतोय ह्या ब्रिजच्या अंडर। तर जेव्हा इकडून ट्रेन येईल तेव्हा इथे सेन्सर लावलं जाईल, त्या सेन्सरने असं इंडिकेट होईल की इकडून ट्रेन येते, मग आपोआप इथे ब्लॉक होईल रोड आणि हा ब्रिज असं रोटेट होईल ट्रेनच्या साईडला। मग ट्रेन इथून पास झाली, एकदम स्मूथली पास होते ती ट्रेन, इकडं रोटेट झाल्यानंतर ट्रेन इथून पास झाली की लगेच ते हा ब्रिज त्याच्या ओरिजिनल पोझिशनवर आहे। रोडचं ब्लॉकेज ओपन होईल, ट्रॅफिक फ्लो पूर्ण स्टार्ट होईल, असं या ब्रिजचं एम आहे। पुन्हा याचं एक अजून ॲडव्हान्टेज आहे की जेव्हा हे ब्रिज खालून शिफ्ट जाते न्यायचं तेव्हा हा ब्रिज 90 डिग्रीला पण रोटेट होतो, म्हणजे असं स्ट्रेट होईल आणि यासाठी जे मोठे मोठे शिप्स असतात ते पण स्मूथली पास होऊ शकतात। हा पण याचा एक मोठा ॲडव्हान्टेज आहे। पुन्हा याने कॉस्ट वगैरे वाचते। अजून 2 काम एकसोबत होतात, म्हणजे 2 रोडवे आणि रेल्वे हे लोक एका ब्रिजवर होतात, त्यामुळे